अंकशास्त्र म्हणजेच न्यूमरोलॉजी किंवा ते कार्ड्सचं टॅरो कार्ड्सचं असेल किंवा हस्तरेखा मस्तिरेखा इत्यादी पानं असेल आणि ज्योतिषशास्त्र ॲस्ट्रॉलॉजी जे आहे ते एक साईडला, ह्या सगळ्या गोष्टी एक साईडला आणि ज्योतिषशास्त्र एक साईडला आहे. कारण असं आहे की आपण टॅरोचं उदाहरण घेऊ, त्याचं पूर्ण एक फ्रेमवर्क आहे, ते व्यवस्थित चालतं, त्या फ्रेमवर्कनी चालतं, ते सोपं आहे कळण्यासाठी. अंकशास्त्र पण लगेच लोकांना कळून जातं, ते सोपं आहे. आता अंकशास्त्र अमुक कसं आहे की समजा आपण अंकशास्त्राचं उदाहरण घेऊ, 100 जणांचं एकदम प्रेडिक्शन सटकन येऊ शकतं त्याच्यामध्ये आणि तुम्हाला ते कळू शकतं, तुम्ही ते करू शकता आणि एखाद्या गोष्टीला चालना भेटते, व्यक्ती करायला जातो आणि करतो. आणि ह्याचं पण समजा आपण टॅरोचंच जरी बघितलं तरी आसपासची एनर्जी चेक करणं, अमुक करणं, हे थोडंसं फ्रेमवर्क मी पटकन समजून येण्यासारखं आहे, कळतं पटकन. पण ॲस्ट्रॉलॉजी पूर्ण अपोजिट आहे, ते पूर्ण डिटेलमध्ये आहे. जनरली ज्याला जे सूट होतं आहे त्यांनी ते त्या पद्धतीने चालावं, पण ॲस्ट्रॉलॉजी सगळ्यांनाच सूट होते, कारण ती डिटेलमध्ये जाते, सर्वांना कळते. आणि ते शिकणं का कठीण आहे, का जास्ती आहे, कारण नक्कीच ज्योतिषशास्त्राला शिकायला गायत्रीची साधना वैयक्तिक आहे, कारण मी हे स्वानुभवाने वाचनाने बोलतोय, अनुभवाने बोलतोय. त्यामुळे ह्याच्या गायत्रीची प्रचंड साधना, भगवती तेच तुमच्या डोक्यात प्रेरणा देते, जे सांगणं योग्यचं असतं आणि जे कळणं पण योग्यचं असतं. त्याच्यापेक्षा जास्तीचं कळत नाही आणि कमी कळत नाही. तुम्ही पुराणात असंख्य वेळा बघाल तर नारद मुनी 10 वेळा जाऊन ब्रह्मदेवांना विचारतात पुढं काय घडणार आहे. ब्रह्मदेव दर वेळेला म्हणतात आत्ता काय करायचं आहे तुम्हाला, कळून वेळ आल्यावर कळेल. त्यामुळं तुम्हाला तेवढंच कळतं या सगळ्यामध्ये जेवढं तुम्हाला कळणं गरजेचं असतं. कारण मग इथं असा प्रश्न उद्भवतो, सगळं जर का ठरलंय तर मग कळतंय तर मग आपण करायचंच का. त्यामुळं काही गोष्टी तेवढ्याच कळतात जेवढं कळणं गरजेचं असतात. त्याने तुम्ही थोडंफार तुम्हाला पाऊस पडणाऱ्याच्या संकेत आल्यावर तुम्ही तशा व्यवस्था करता ना, तशाच पद्धतीचं आहे. पूर आला तर तुम्ही काय करणार अचानक, तशा पद्धतीचं झालं. आणि हो, ज्योतिषशास्त्राचं खूप प्रचंड आहे. त्याच्यात हे दृष्टी बघणं आहे, नक्षत्र बघणं आहे, नक्षत्राचा परत चेक करणं आहे किंवा हा नक्षत्र आणि हा जो ग्रह आहे तो एकत्र मॅच होतोय का, राशी बघणं आहे, ते खूप डीप होऊन जातं. किंवा दशा वगैरे बघणं, मग ते लोक कन्फ्यूज होऊन जातात, कळत नाही पटकन. पण टॅरो असेल, अंकशास्त्र असेल, हे सरळ सरळ चालतं. मी वैयक्तिक अंकशास्त्रावर भरपूरदा व्हिडिओ बनवलेले आहेत, त्याच्याबद्दल सांगितलेलं आहे. कारण कसं असतं, 100 जणांच्या बाबतीत आपण बघायला गेलो अंकशास्त्राचं, ते पटकन 100 जणांसाठी होऊन जातं. ज्योतिषशास्त्रामध्ये राशीसुद्धा 50 जणांसाठी एकदम फिट बसून जाते. पण प्रत्येक वैयक्तिक कुंडली एकाची असेल तर मग ते पूर्ण त्याचं आलं, मग पूर्णतः एका व्यक्तीच्या बद्दलची माहिती आली. मग आता एका व्यक्तीचं पर्सनलचं नक्षत्र, त्या नक्षत्राचं चरण, अमुक म्हणजे त्या व्यक्तीचं पूर्ण डिटेल आलं. पण हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत, अंक असेल किंवा टॅरो असेल किंवा हस्तरेखा वगैरे बघणं असेल, हे थोडं वरवरच्या गोष्टी आहेत, फ्रेमवर्कच्या गोष्टी आहेत. अशा पद्धतीने त्याही तेवढाच काम करतात. ज्याला जे सूट होतं त्याला सूट होतं. आणि उरला विषय, हा जो व्हिडिओ आहे तो सहश्रद्धावान व्यक्तींसाठी आहे. तुम्हाला कोणी विचारलेलं नाही तुमचं मत काय. ज्यांची श्रद्धा आहे, ज्यांना पटतंय ते बघतायत, ज्यांना नाही पटत आहे त्यांना दत्तगुरु दिगंबरा सीताराम.